आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। बापलेकाची हत्या, आई गंभीर जखमी। कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील सविस्तर घटनाक्रम। 2 आरोपींना केले जेरबंद। कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारातील दिघे वस्तीवरील भोसले कुटुंबावर शनिवारी पहाटे दोघांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला। हल्ल्यात वडील व मुलाची हत्या झाली तर आई गंभीर जखमी झाली। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून आरोपींना 12 तासाच्या आत बेड्या ठोकलेत। साहेबराव पोपट भोसले वय वर्ष 60, मुलगा कृष्णा साहेबराव भोसले वय वर्ष 35 अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत। तर साखरबाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झाल्यात। त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे। यावरून शिवनाथ मारुती दिघे यांच्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाठीमागच्या बाजूला भोसले कुटुंब राहते। भोसले कुटुंब मूळचे कोपरगाव तालुक्यातील संवत्सरचे आहे। ते आजोळी काकडी शिवारात राहायला आले होते। भोसले कुटुंबात साहेबराव भोसले, त्यांच्या पत्नी साखरबाई भोसले, मुलगा कृष्णा भोसले आणि 80 वर्षाच्या आई असे 4 जण राहतात। शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे भोसले कुटुंबातील व्यक्ती दूध घालायला गेली नाही, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला। घराच्या बाहेर पडवीत झोपलेल्या कृष्णा भोसले हा खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला। साखरबाई भोसले याही रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आल्या। साहेबराव हेही जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। जखमी साखरबाई व साहेबराव यांना तातडीने लोणी येथील रुग्णालयात नेण्यात आलं। उपचार चालू असताना साहेबराव यांचा मृत्यू झाला। साखरबाई यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांनी घटनास्थळी भेट दिली। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या। एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आडाव, प्रमोद जाधव आदींनी ही कारवाई केली आहे। चोरीच्या उद्देशाने हत्या। हल्लेखोरांनी एक दुचाकी, मोबाईल, सोन्याची पोत आणि काही रोख रक्कम पळवली, मात्र चोरलेला मोबाईल त्यांच्या मुळावर आला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासातच या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या। संदीप रामदास दहाबाड वय वर्ष 18 व जगन काशीनाथ किरकिरे वय वर्ष 25 दोघे राहणार तेलिंबरपाडा, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर अशी या आरोपींची नावे आहेत। आरोपी काही काळ काकडी इथं रोजगारासाठी वास्तव्यास होते। त्यांनी चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचं तपासात उघड झालंय।